अकोला शहरातील तिलक रोड परिसरातील जीवघेणा नाला आजही उघडाच असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। याच नाल्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतरही प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना न केल्याचा आरोप होत आहे। अकोला शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या तिलक रोडवरील विदर्भ केसरी ब्रजलाल बियाणी चौक अर्थात जुन्या कापड बाजार परिसरातील नाल्याचा उघडा खड्डा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे। 28 सप्टेंबर 2026 मागील पावसाळ्यात सोनू कन्नू करोसिया यांचा याच नाल्यातील पाणी रस्त्यावरून वाहत असताना नाल्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता। या घटनेने संपूर्ण शहर हादरले होते। त्या दुर्घटनेनंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दुःख व्यक्त करत आवश्यक उपाययोजनांचे आश्वासन दिले होते। मात्र प्रत्यक्षात आजही हा नाला आणि त्यावरील धोकादायक खड्डा पूर्वीप्रमाणेच उघडा असल्याचे दिसून येत आहे। मान्सून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असता या ठिकाणी कोणतीही सुरक्षितता व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे। नाला सफाईसह या जीवघेण्या खड्ड्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा भविष्यात पुन्हा एखादी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। प्रभू, माझं असं म्हणणं आहे की याचा एकदम पक्का उपाय केला पाहिजे। आणि इथे एक माणूस मेला होता, ते माणूस जे काही आहे, पण इथे काय एक दोन अजून ऍक्सिडेंट झालेले आहे, गाडी पडलेली आहे। एकदा आम्ही स्वतःहून टाळलं इथून लोकांनी की बा असं करा। आणि माझं असं म्हणणं आहे की एकदा इथे बरोबर बॅरिकेड लावून काय धापा टाकून काहीतरी जाळी वगैरे बरोबर बसून व्यवस्थित काम केलं पाहिजे। आणि पाऊस आला की प्रभू इकडे पाऊस वरून वाहून जाते आणि सगळं गंदगी बाहेर वास तितकीच येते। इतका त्रास आहे की काय सांगा, येणाऱ्या जाणाऱ्याला त्रास, सगळं रस्त्यावर कचरा होते, सगळं घाण होते, हे त्रास जास्त आहे। आणि एकदा याचं बरोबर प्रशासनानं हे काम केलं पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे हे काम, माझी अशी इच्छा आहे। आणि घटना घडली नाही पाहिजे, यामुळे प्रशासनानं लक्ष द्यायला पाहिजे।